केंद्र सरकारच्या वक्फ अधिनियम 2025च्या काही तरतुदींवर निकाल दिलेले आहे। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती BR गवई आणि न्यायमूर्ती AG मसी यांच्या खंडपीठाने अंतिम निकाल लागेपर्यंत तो स्थगिती दिली आहे। केंद्र सरकारच्या सुधारित वक्फ संशोधन अधिनियमाला सोलापूरच्या हाजी MD शेख यांच्या ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेसह एकूण 19 याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, अशी माहिती हाजी MD शेख यांनी आज रोजी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली। गेल्या 11 वर्षापासून म्हणजेच सन 2014 पासून भारताच्या सर्वोच्च पदावर म्हणजेच देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सध्या कार्यरत आहे। नरेंद्र मोदी यांचे भाजपाचे सर्व अंधभक्त भारतातील संपूर्ण मुस्लिम देशभक्तांना सर्वोच्च भाषात शिव्या देण्याचं आणि मुस्लिमांना खालच्या पातळीवर सर्वोच्च भाषेत बोलायचं, मुस्लिमांना लज्जा वाटेल अशा पद्धतीची त्यांना वागणूक द्यायची, अशा पद्धतीचं एकंदरीत कामकाज गेल्या 11 वर्षापासून या भारत देशामध्ये केंद्र सरकारच्या अनुयायांकडून सर्रास चालू आहे। त्याच पद्धतीनं सन 2024-25 ला भारत देशातील वक्फ बोर्डाच्या सर्व मिळकतींच्या बाबतीत त्या मिळकती केवळ आणि केवळ नरेंद्र मोदींचे 2 मित्र म्हणजेच अडाणी आणि अंबानी या दोघांच्या घशात घालण्याचा डाव भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पक्षाचे सर्वोच्च म्हणजेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखून वक्फ ॲक्ट 2025 हे बिल त्यांनी त्यांच्या ज्या दुसऱ्या पक्षाच्या कुबड्यावर उभारलेलं असताना सुद्धा ते बिल त्यांनी मंजूर करून घेतलं। त्या वक्फ बिलाविरुद्ध ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने अध्यक्ष मी हाजी MD शेख त्या बिल विरोधात माझ्या वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि एक याचिका दाखल केली। सदर याचिकेमध्ये आमची मागणी होती, जे वक्फ बोर्डाने बिल आणलेलं आहे ते सर्रास चुकीचं आणि मुस्लिम विरोधी म्हणजेच मुस्लिम समाजाच्या हक्काची जे 5 लाख एकरपेक्षाही अधिक असलेल्या मिळकतीवर केंद्र सरकारने डोळा ठेवून काढलेला हा काळा कायदा रद्द करावा म्हणून ही याचिका दाखल करण्यात आलेली होती। यापूर्वीचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय खन्ना साहेब यांनी ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेची याचिका दाखल करून घेतली। त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती BR गवई साहेब आणि मसी साहेब यांच्या खंडपीठाने एक अतिशय चांगला निर्णय दिलेला आहे। त्यामध्ये सर्वप्रथम वक्फ बोर्डांवर मुस्लिम समाजाचाच शिओ असावा, शिओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी हा मुस्लिम समाजाचाच असावा। वक्फ बोर्डाच्या सदस्यांची नेमणूक करताना 3 पेक्षा अधिक इतर समाजातील सदस्य त्या बोर्डावर असणार नाही। तसेच वक्फ संस्था नोंदणीचा काम पद्धतीनं 5 वर्षापूर्वी ज्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारलेला आहे त्याला सुद्धा मुस्लिम मानावं असं केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना वक्फ मिळकतीमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नसणार असा महत्त्वपूर्ण स्थगिती आदेश आज सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायमूर्ती गवई साहेब आणि यांच्या खंडपीठाने दिलेला आहे। सदरचा हा स्थगिती आदेश या वक्फ मिळकतीच्या संदर्भामध्ये वक्फ बिलाच्या विरोधात
ज्या ज्या याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केलेल्या आहेत त्या सर्व याचिकांवर अंतिम सुनावणी होत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम राहील असा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचं मी ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि याच पद्धतीनं लवकरात लवकर अंतिम निर्णय सुद्धा न्यायमूर्तींनी द्यावा अशी मी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो। ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ॲडव्होकेट राजेश जी इनामदार, शाश्वत आनंद आणि सिनियर काउन्सिल म्हणून सय्यद फरमान अहमद नकवी यांनी काम पाहिले आणि केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी काम पाहिले। या वक्फ बिलाविरुद्ध भारत देशातील एकूण 19 संस्थांनी म्हणजे 19 संस्थांनी या याचिका दाखल केलेल्या आहेत। त्यात ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषद एकमेव सामाजिक संघटना आहे। यात कुठलंही राजकारणाचा संबंध नाही। अराजकीय असलेली एकमेव संघटना म्हणजेच ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषद आहे। कोणतंही यामध्ये कोणाचाही स्वार्थ याच्यामध्ये स्वतंत्र स्वार्थ नसणार, केवळ आणि केवळ भारत देशातील मुस्लिम समाजाचा झेंडा कायम उंच राहावा हा एकमात्र आमची इच्छा आहे। म्हणूनच हा प्रयत्न आम्ही केला आणि आमच्या प्रयत्नाला अल्लाह चरणी आम्ही केलेल्या दुआ मंजूर झालेली आहे। त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचं पुनश्च एकदा मी आभार मानतो आणि आमच्या वकिलांनी कोणतंही म्हणजे फार मोठ्या फीची मागणी न करता हे काम त्यांनी केवळ आणि केवळ समाजाचा एक फार मोठा काम आहे म्हणून त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे त्यांचाही मी आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।